Students, today we are going to see English workshop from page number 52. Here is given one activity, how to make pretty paper birds. Okay, so open your textbook, page number 52. See in the textbook, look at the pictures given below. खाली दिलेली चित्र पाहायचे आहेत. Write the illustrations for making this pretty paper bird using the clues given with the picture. तर आपल्याला इलिस्ट्रेशन म्हणजे माहिती लिहायची आहे. फर्स्ट स्टेप कोणती, सेकंड स्टेप कोणती, त्याच्यामध्ये आपल्याला काही वर्ड सुद्धा दिलेले आहेत. तर आपण ते वाक्य पूर्ण करायचे आहे. पहिली काय स्टेप आहे, युजिंग द क्ल्यूज गिवन ऑन पेज नंबर 52. आपल्याला कृती दिसत आहे, म्हणजे चित्र दाखवलेलं आहे, काय काय कृती सुरू आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड, त्या पद्धतीने तुम्ही त्याचं काय करायचं आहे, इलिस्ट्रेशन्स करायचं आहे. फर्स्ट बघा, आपल्याला स्क्वेअर मध्ये एक कागद दिसत आहे. पहिला मग काय असणार आहे, फर्स्ट स्टेप कोणती, टेक अ पेपर. राईट डाउन फर्स्ट स्टेप, टेक अ पेपर. देन सेकंड, ड्रॉ अ सर्कल. आपल्याला दिसतच आहे बघा चित्रामध्ये. सेकंड स्टेप कोणती असणार आहे, पेपर घ्यायचा आहे स्क्वेअर, देन ड्रॉ अ सर्कल ऑन द पेपर. ओके, राईट डाउन सेकंड स्टेप, ड्रॉ अ सर्कल. थर्ड, कट आउट द सर्कल. पुन्हा काय करायचं, ते सर्कल कट करायचं आहे. ओके, नेक्स्ट स्टेप, फोल्ड द राउंड पेपर. जो आपल्याला राउंड पेपर मिळणार आहे कट केल्यानंतर, तो काय करायचा आहे, सेंटरला फोल्ड करायचा आहे. तुम्ही ही कृती करून पाहायची आहे. देन नेक्स्ट स्टेप, तुम्ही मी जे स्टेप सांगत आहे ते लिहायचे आहे, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ. नेक्स्ट स्टेप फिफ्थ, कट इट अलॉंग द सेंटर. मध्ये जी घडी पडणार आहे ओपन केल्यानंतर, त्या सेंटरला आपण काय करायचं, कात्रीनं कट करायचं आहे. आपल्याला अर्धगोल आता दोन दिसत आहेत बघा. टेक वन पार्ट, दोन पीस होणार आहेत, त्यातला एक पार्ट घ्यायचा आहे. पुढची स्टेप कोणती असणार आहे, टेक वन पार्ट. नेक्स्ट स्टेप, फोल्ड इन द डिरेक्शन ऑफ द एरो. एरो करून आपल्याला जो दाखवलाय त्या दिशेने आपल्याला तो काय करायचा आहे, अर्धवर्तुळ जो कागद आहे, हाफ स्क्वेअर हाफ सर्कल, तो काय करायचा, एरोच्या दिशेने फोल्ड करायचा आहे. फोल्ड इन द डिरेक्शन ऑफ द एरो. ओके, नेक्स्ट स्टेप, फोल्ड अगेन ॲज शोन. पुन्हा जसं दाखवलेलं आहे कृतीमध्ये त्या पद्धतीने पुन्हा काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे. नेक्स्ट स्टेप, तिसरी लाईन बघा. नेक्स्ट स्टेप, कट ॲज शोन. नेक्स्ट स्टेप लिहून घ्यायची आहे, कट ॲज शोन. बघा, त्यानंतर जो आपल्याला पार्ट मिळणार आहे तो दाखवलेल्या पद्धतीने कट करायचा आहे. नेक्स्ट स्टेप, फोल्ड अपवर्ड्स. अपवर्ड म्हणजे वरील बाजूने, ते काय करायचं आहे, फोल्ड करायचा आहे. नेक्स्ट स्टेप, नाव फॉर अ बीक. आता त्या कागदाला काय करायचे आहे, बीक म्हणजे चोच बनवायची आहे. कृतीमध्ये आपल्याला दिसतच आहे. आणि शेवटची स्टेप असणार आहे, युअर बर्ड इज रेडी. चोच बनवल्यानंतर आपला तो काय आहे, प्रिटी पेपर बर्ड तयार होणार आहे. कागदाचा पक्षी आपला आता तयार झालेला आहे. तर आपण स्टेप सुद्धा लिहायच्या आहेत आणि कागद घेऊन पेपर बर्ड कसा बनवायचा हे सुद्धा पेपर बर्ड स्वतः बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरच ती कृती तुम्हाला लक्षात येणार आहे. ओके, नाउ टर्न टू पेज नंबर 53, लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी मध्ये काय दिले बघा आपल्याला. यू हॅव सीन लास्ट इयर दॅट देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. इन 6th स्टँडर्ड वी हॅव लर्न टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. आपण बघितलेले आहेत वाक्याचे प्रकार. त्याच्यामध्ये आपण बघा देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स, क्वेश्चन, कमांड ऑर्डर अँड एक्सक्लेमेशन्स, हे काय आहेत, 4 वाक्याचे मुख्य प्रकार आहेत. स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य, क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, कमांड और ऑर्डर आज्ञार्थक वाक्य किंवा आज्ञार्थी वाक्य, आणि शेवटचा आहे एक्सक्लेमेशन्स उद्गारार्थी वाक्य. हे 4 प्रकार आपण पाहिलेलेच आहे. सम सेंटेन्सेस कंटेन निगेटिव्ह वर्ड्स. काही वाक्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य असेल तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स वापरले जातात. लाईक कोणकोणते असतात बघा, नॉट, नो, नेव्हर अँड हॅव अ निगेटिव्ह मीनिंग.
आणि काय असतो नकारार्थी काहीतरी त्या अर्थ असतो किंवा नकारार्थी शब्द वाक्यामध्ये काही वापरले जातात. कॅन यू टर्न द फॉलोइंग कमांड्स ऑर ऑर्डर्स इनटू निगेटिव्ह वन्स. तुम्ही दिलेली जी वाक्य आहेत कमांड ऑर ऑर्डर ते कशामध्ये ट्रान्सफर करायचे निगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये काय करायचे आहे टर्न करायचे आहे. बघा फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे पुट ऑल द इंग्रेडियंट्स टुगेदर. पुट ऑल द इंग्रेडियंट्स टुगेदर असं वाक्य आहे स्टेटमेंट आहे. ते काय करायचं आहे बघा कमांड ऑर ऑर्डर कमांड ऑर ऑर्डर आहे कारण त्याच्या सुरुवातीला वाक्याचे काय आलेलं आहे पुट वर्ब आलेला आहे त्यामुळे कोणतं वाक्य आहे हे कमांड ऑर ऑर्डर. तर हे आपल्याला कशामध्ये ट्रान्सफर करायचंय टर्न करायचंय निगेटिव्ह मध्ये करायचंय. मग निगेटिव्ह मध्ये जर करायचं असेल तर त्या वाक्यामध्ये नकारार्थी मीनिंग असणं गरजेचं आहे किंवा नकारार्थी शब्द असणं गरजेचं आहे. बघा मग आपलं काय येणार आहे निगेटिव्ह वाक्य त्यांनी दिलेलं आहे सॉल्व्ह करून डोंट पुट द ऑल इंग्रेडियंट्स टुगेदर. डोंट पुट ऑल द इंग्रेडियंट्स टुगेदर. आता मला सांगा या वाक्यामध्ये कोणता नकारार्थी शब्द वापरलेला आहे. पहिला पुट ऑल द इंग्रेडियंट्स टुगेदर आहे तसं आहे पण वाक्याच्या सुरुवातीला डोंट वापरलेला आहे त्यामुळे हे वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला काही वाक्य दिलेली आहेत बघा 4. फोल्ड द पेपर इन हाफ अगेन पहिला आहे. तर दिलेली सगळी जी 4 वाक्य ती कशामध्ये ट्रान्सफर करायचे कन्वर्ट करायचे निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. तर पाहूया आपण पहिला वाक्य फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. दुसरा आहे वॉश द गोवा. थर्ड मिक्स द इंग्रेडियंट्स आणि फोर्थ आहे ग्रीन देम इन अ मिक्सर. तर पहिला पाहूया फोल्ड द पेपर इन हाफ अगेन. टर्न दिस given sentence or order or command into negative sentence. Okay काय ना बघा पहिला मग don't fold the paper in half again. Okay I have used here at the beginning of the sentence the word don't. So our sentence will make कसं बनलेलं आहे निगेटिव्ह सेंटेन्स. आलं का लक्षात बघा पुढचे जे शब्द आहेत किंवा वाक्य आहे ते ॲज इट इज लिहायचं आहे पण वाक्याच्या सुरुवातीला नकारार्थी शब्द वापरलेला आहे डोंट. सो आवर सेंटेन्स विल बिकम निगेटिव्ह सेंटेन्स. आलं का लक्षात पहा डोंट फोल्ड द पेपर इन हाफ अगेन निगेटिव्ह सेंटेन्स. Then second, wash the guava. Turn this sentence into negative one. Don't wash the guava. In this sentence also I have used here the negative word don't. So our sentence will become negative one. Negative sentence. Okay. Next one. Mix the ingredients. Mix the ingredients. This sentence is negative कशी होणार don't mix the ingredients. Okay don't mix the ingredients. Next one grind them in a mixer. काय ना बघा don't grind them in a mixer. ओके तुमच्या लक्षात आलं असेल प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला मी कोणता शब्द वापरलाय डोंट म्हणजे नकारार्थी शब्द वापरल्यानंतर आपलं वाक्य काय झालेलं आहे निगेटिव्ह झालेलं आहे. सो राईट डाऊन दिस सेंटेन्सेस इन युअर नोटबुक. नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया आपण. कॅन यू टर्न द फॉलोइंग निगेटिव्ह स्टेटमेंट्स इनटू पॉझिटिव्ह ऑर अफर्मेटिव्ह वन्स. बघा आपल्याला दिलेली वाक्य हे मी आन्सर्स लिहिलेले आहेत. काही म्हणजे वाक्य दिलेले आहेत आपल्याला उदाहरणासाठी 5 आहेत. तर ती वाक्य कशी आहेत निगेटिव्ह फॉर्म मध्ये बनवून दिलेले आहेत. ते आपल्याला टर्न कशामध्ये करायचे कन्वर्ट कशामध्ये करायचे तर पॉझिटिव्ह ऑर अफर्मेटिव्ह नकारार्थी आपल्याला होकारार्थी मध्ये कन्वर्ट करायची आहे. त्यामधलं पहिलं बघा एक्झाम्पल दिलेलं आहे आय कॅनॉट अंडरस्टँड. कॅन नॉट लागलेला आहे म्हणजे वाक्य दिलेलं कसं आहे निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. यू हॅव टू चेंज दिस निगेटिव्ह सेंटेन्स
into a positive or affirmative one. नकारार्थी वाक्य आपल्याला होकारार्थामध्ये बदलायचं आहे. तर उदाहरण दिले पॉझिटिव्ह मध्ये कसं बदललेलं आहे, आय कॅन अंडरस्टँड. खूप सोपं आहे. नॉट नकारार्थी शब्द त्यातून काढायचा आहे तर आपलं वाक्य कसं होणार आहे, होकारार्थी होणार आहे. बघा, आय कॅन नॉट अंडरस्टँडचं आय कॅन अंडरस्टँड म्हणजे दिलेल्या वाक्यातील नॉट काढलेलं आहे म्हणजे आपलं वाक्य होकारार्थी बनलेलं आहे. आता बघा, पहिलं वाक्य त्यामधलं उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. या वाक्यातील नकारार्थी शब्द काढायचे, डू नॉट. आपलं वाक्य कसं होणार आहे होकारार्थी, आय लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. आलं लक्षात, आय लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर म्हणजे दिलेल्या वाक्यातील आपण डू नॉट काढलेलं आहे म्हणजे आपलं वाक्य होकारार्थी बनलेलं. डू नॉटचं आय लाईक होणार. ओके, म्हणजे वर्ब आहे तसं आहे, फक्त डू नॉट काढलेलं आहे. सेकंड बघा, द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. हे कोणतं वाक्य आहे, निगेटिव्ह आहे, डिड नॉट आहे म्हणून. तर आपल्याला होकारार्थी बनवताना कोणता शब्द वापरा म्हणून सांगितलंय, यूज न्यू, KNEW. बघा, नोचं काय होणार आहे, न्यू. का होणार आहे, कारण आपण वाक्यातील डिड नॉट काढणार आहोत. डिड हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे, पास्ट टेन्स मध्ये आहे म्हणून डिड नॉट काढल्यानंतर वर्बचं काय होणार आहे, वर्ब सुद्धा पास्ट टेन्स मध्ये पाहिजे म्हणून न्यू वापरायचं आहे. मग आपलं वाक्य कसं होतं बघा, द अदर न्यू व्हॉट टू डू. बघा, डिड नॉट नोचं काय झालेलं आहे, न्यू झालेलं आहे वाक्य. द अदर न्यू व्हॉट टू डू. आलं का लक्षात, पहा. ओके, देन थर्ड वन, ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट अन इझी टास्क. यामधलं काय करायचं आपण, नॉट हा नकारार्थी शब्द ड्रॉप करायचा आहे. मग आपलं वाक्य कसं होणार आहे, अफर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह होणार आहे. बघा, ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज अन इझी टास्क. फक्त यातलं आपण नॉट काढलेलं आहे म्हणजे आपलं वाक्य कसं झालेलं आहे, अफर्मेटिव्ह. ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज अन इझी टास्क. आलं लक्षात. नेक्स्ट, फोर्थ, इट मेड नो डिफरन्स टू अस. यामध्ये सुद्धा नो हा नकारार्थी शब्द आलाय तो ड्रॉप करा. आपलं वाक्य काय होणार आहे, इट मेड डिफरन्स टू अस. काय होणार आहे, इट मेड डिफरन्स टू अस. फक्त नकारार्थी शब्द काढायचा आहे. देन लास्ट वन, नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच. नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच. या वाक्यामध्ये सुद्धा नेव्हर हा शब्द कसा आहे, नकारार्थक आहे. तो शब्द फक्त ड्रॉप करा. आपलं वाक्य काय होणार आहे, ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच. नेव्हर फक्त ड्रॉप करायचं आहे. ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच. ओके, सो स्टुडंट्स, राईट डाऊन these answers or sentences in your notebook. म्हणजे आपण पाहिलेलं आहे निगेटिव्ह, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह कसं करायचं, तर नकारार्थी शब्द वापरायचे. आणि नकारार्थी निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह कसं करायचं, तर काय करायचं, त्यामधलं नकारार्थी जे शब्द आहेत ते ड्रॉप करायचं. या दोन प्रकारची वाक्य आपण आज पाहिलेली आहेत. सो स्टुडंट्स, राईट डाऊन ऑल दिस इन युअर नोटबुक. नेक्स्ट पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू.